कर्डिले साहेबांसारखा आमदार होणे नाही. अक्षय कर्डिलेंच्या पाठीशी डोंगरवाडीकर ठाम. विक्रमी मताधिक्याचा निर्धार. दिवंगत शिवाजीराव कर्डिले साहेबांनी गेल्या 30 वर्षात नगर जिल्ह्यात विकासाची गंगा आणली. सर्वसामान्यांशी त्यांची नाळ घट्ट जुळलेली होती. त्यांच्यासारखा लोकप्रतिनिधी होणे आता कठीण आहे. पण त्यांचा हा विकासाचा वारसा त्यांचे सुपुत्र अक्षय कर्डिले समर्थपणे पुढे नेतील असा विश्वास डोंगरवाडी व पंचक्रोशीतील नागरिकांनी व्यक्त केला आहे. येत्या 24 तारखेला होणाऱ्या मतदानात अक्षय कर्डिले यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार यावेळी ग्रामस्थांनी केला. भाजपचे अधिकृत उमेदवार अक्षय कर्डिले यांनी डोंगरवाडी परिसरात नागरिकांशी संवाद साधला. यावेळी ग्रामस्थांनी कर्डिले साहेबांच्या आठवणींना उजाळा देत भावूक भावना व्यक्त केल्या. साहेबांनी कधीही कोणाला अंतर दिले नाही, निधीची कमतरता भासू दिली नाही. म्हणूनच या निवडणुकीत विरोधकांना या भागातून एकही मत पडणार नाही असा ठाम विश्वास यावेळी गावकऱ्यांनी बोलून दाखवला. नागरिकांच्या या अफाट प्रेमामुळे अक्षय कर्डिले भारावून गेले होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की कर्डिले साहेबांवर तुम्ही जसे प्रेम केले त्याहून अधिक प्रेम आणि आशीर्वाद आज मला मिळत आहेत. ही माझ्यासाठी मोठी शिदोरी आहे. साहेबांनी सुरू केलेले विकासाचे चक्र मी थांबवू देणार नाही. डोंगरवाडी आणि परिसरातील सर्व प्रलंबित प्रश्न 2029 पर्यंत पूर्णपणे मार्गी लावण्याची मी ग्वाही देतो. या संवाद दौऱ्यात ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अक्षय कर्डिले यांचे जंगी स्वागत केले. या एकजुटीमुळे राहुरी मतदारसंघात अक्षय कर्डिले यांचे पारडे जड झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. नशिबाला यायला पाहिजे नव्हतं. पहिली गोष्ट अशी का सर्वचा कोणतीही गोष्ट असो सामन्याचा पोचविणारा कधी जिवंत राहावा. घरातलं किती मिळेल त्याचे पण करणारा माणूस जीवन पाहिजे, कारण तो ते सामन्याला घेऊन चालत असतो. साहेबाचं या भागासाठी नगर जिल्ह्यासाठी मतदारसंघासाठी पूर्वीपासून आपण पाहतो 30-35 वर्षापासून मी नेवासापासून त्यांना ओळखतोय आणि नेवासाला त्यांना लोकांनी सहकार्य केलं म्हणून डोंगरवाडीला आपण त्यांना पाहुणे पण कळालं का साहेब कामाचे माणसं आहेत म्हणून त्यांना आपण त्यांच्या काळामध्ये भरपूर सहकार्य तिकडे नाव ऐकूनच आपण साहेबाला मांडीवर घेतलं, डोक्यावर घेतलं. म्हणून आपल्या गावाचा गावाला डोंगरवाडी म्हणून गाव मिळाले. गाव पण आतापर्यंत साहेबाचा इतिहास सांगायचा मला तर परत असा आमदार होईल का नाही सांगता येत नाही. पण याच्या आधी सुद्धा असा माणूस आपल्याला मिळाला नाही. हे आपलं दुर्दैव झालेलं. ही घटना घडली. अक्षयचे वडील नाही वाढले मित्रांनो, आपल्या सर्वांचे वडील वाढले. माझा बाप मिळाला तर मी रडू नाही, पण साहेब रडले वाढले तर मी ढसा रडू. कारण दुःख खेळायला पाहिजे की काय झालं हानी आपली. कारण का माणूस करणारा समजायचं करीत होता. दुःख प्रत्येकाला असतं, बापाचं दुःख असतं, पण सर्वचा पोषणारा जेव्हा जातो एक फोन केला 12 वाजता तरी माणूस उचलणारा असा माणूस परत होणे म्हणजे फक्त अक्षय होऊ शकतो, दुसरा होऊ शकत नाही. कारण ते रक्तच असतं. एखाद्या कुटुंबामध्ये एखादा कुटुंब जर भजन कीर्तन करीत असेल त्यांच्याच कुटुंबात माणूस आलं तर ते रक्ताचा परिणाम असतो. तसं त्या आपल्याला भव्यतेला गरज आहे. आणि आपण आतापर्यंत आमच्या डोंगरवाडीने झालं की तेवढी काही वाड्यापड्या आहेत साहेबाकडे पाहुणे कधीच तुझ्या पाणी केलं नाही. थोडेफार हेवेदावे गावात असतात. आम्ही मित्र साहेब अक्षयदादा सांगतो आम्ही कधी विचार करीत नाही. हेवेदाव्याचा विषय तो वैयक्तिक असतो, जास्त शिवाय ते आपले भांडणं करते. पण आम्ही तुम्हासाठी आमची कोणतीही शपथ घेऊन ठेवतो. आमची इच्छाच नाही या टाइमात लोकांनी दुसरीकडे जाऊ. साहेबाला फोन मतदान समजा अक्षयला देते एक शिक्की तर ती साहेबाला आपल्या गावात एवढं मोठं थांबतो. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.